मुलांना आता आपण या पाठाच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर ही कोणती आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रथम आपण सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघणार आहोत. बघा, इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. त्या दोन ऑप्शनपैकी आपला प्रश्न खूप करेक्ट आन्सर असणार. त्या करेक्ट आन्सरला आपण क्लिक करणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. पहिला जो पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे आयनिक संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे सहसंयोजी संयुग आहे. त्या दोनपैकी जे आपलं उत्तर असणार आहे बघा, इथे दिले हायड्रोजन आहे आणि सोडियम क्लोराईड आहे. हे आपले दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला दोन पर्याय आहेत. तर त्यांनी विचारले की जे कोणतं असं आयनिक संयुग आहे की जे हायड्रोजन क्लोराईड हे सहसंयोजी संयुग आहे. तर सहसंयोजी संयुग बनलेलं आहे कोणत्या दोन गोष्टीपासून, हायड्रोजनपासून का सोडियम क्लोराईडपासून. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईडपासून आपलं हे आयनिक संयुग बनलेलं आहे. आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहे डॅश डॅश पूर्ण असते. मग काय पूर्ण असते? अष्टक पूर्ण असते का द्विक पूर्ण असते की हायड्रोजनच्या रेणूमध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण आहे? अष्टक पूर्ण आहे का द्विक? तर या दोनपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे की हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहे द्विक पूर्ण असते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोखंडाचे गंजणे हा डॅश डॅश होणारा रासायनिक बदल आहे. मग कसा बदल आहे? लोखंडाची जे गंजणे आहे, जे शरण होणे आहे, सावकाश प्रोसिजर आहे का जलद प्रोसिजर आहे, कशी प्रक्रिया आहे? तर यापैकी आपल्याला माहिती की जर लोखंड जर गंजत असेल तर ती लगेच प्रक्रिया होते का? तर नाही. मग आपलं जे उत्तर असणार आहे, लोखंडाचे गंजणे हा सावकाश हा होणारा रासायनिक बदल आहे. आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिंबू रसात थोडे खाण्याच्या सोड्याचं चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसण्याचे होतात. म्हणजेच हा काय आहे? रासायनिक बदल आहे का भौतिक? तर हा कोणता आहे? रासायनिक बदल हा आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्यामध्ये डॅश डॅश काढता. जर रासायनिक अभिक्रिया होत आहे तर रासायनिक अभिक्रियेचे जे समीकरण लिहिताना यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी दाखवल्या जातात किंवा कोणत्या अभिक्रिया कारके याच्यामध्ये उत्पादिते म्हणून यांच्यामध्ये केली जातात. तर यापैकी आपले बघा क्वेश्चन आहेत, सॉरी आन्सर आहेत. आपले ऑप्शन आहे, बाणाने दाखवले जातात का बरोबरीचं चिन्हाने दाखवलं? तर यापैकी आपलं उत्तर आहे, रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये जे अभिक्रिया आणि या उत्पादित आहे यांच्यामध्ये बाणाचं चिन्ह दाखवलं जातं आणि म्हणून आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला चूक की बरोबरच्या माध्यमातून विचारलेला आहे की जे विधान दिलं ते विधान चूक आहे का बरोबर आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. चला तर सुरुवात करूया. इथे जो पहिला प्रश्न आहे, राजवायू हा रासायनिक बंध तयार करत नाही. मग इथे बरोबर की चूक या माध्यमातून उत्तर काय असू शकतं? त्यांनी विधान दिलं आहे की जो राजवायू आहे तो रासायनिक बंध तयार करतो का? जे रासायनिक बंध तयार करतात त्यांनी सांगितलं. मग हे उदाहरण कसं आहे? बरोबर आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे, राजवायू रासायनिक बंध तयार करत नाही, आपलं उत्तर बरोबर आहे. आपला सेकंड आहे, आयनावर असलेल्या +1 किंवा -1 विद्युत प्रवाहामुळे एक सहसंयोजी बंध तयार होतो. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर यापैकी आपलं जे विधान आहे ते विधान बरोबर आहे आणि म्हणून इथे आपलं योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोजनची संयुजा ही 2 आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे की हायड्रोजनची संयुजा 2 आहे. बरोबर आहे का चूक आहे? तर यापैकी जे आपलं उत्तर आहे उत्तर चूक आहे, कारण हायड्रोजनची संयुजा ही 1 आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर इथे काय आहे? चुकी. हे उदाहरण कसं आहे? चूक आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तर क्लिक करा, कारण हायड्रोजनची संख्या किती आहे? 1 आहे. बरोबर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 व सहसंयोजी बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. आता त्यांनी सांगितलं जो H2O म्हणजे जो पाणी आहे, पाणी रेणूमध्ये जो ऑक्सिजन अणू हे 2 सहसंयोजी बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. मग हे उदाहरण बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान आपलं बरोबर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सिजनची संयुजा ही 1 आहे. बघा, आता त्यांनी विचारलं जो आपला क्वेश्चन आहे, ऑक्सिजनची संयुजा किती आहे? मग बरोबर आहे का चूक आहे? तर आपलं जे योग्य उत्तर आहे, ऑक्सिजनची संयुजा किती आहे? 1 आहे आणि म्हणून जे आपलं इथे उत्तर असणार आहे ते बरोबर असणार. ऑक्सिजनची संयुजा किती असणार आहे? 1 आहे. चला आता आपण सुरुवात करणार मुलांना खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे जे भरपूर खेळ आहेत या खेळापैकी आपण निवडणार आहोत मुलांना, आपण निवडणार आहोत इथे मुलांनो टोपी माकड आणि टोपीवाल्याचा खेळ निवडणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक प्रश्न आहे तो बरोबर, इथे एका प्रश्नाचं एक ऑप्शन आहे, ते एक ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्या करेक्ट आन्सरवर आपण ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत.
चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे डॅश डॅश आहे. मग कसे आहे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपात? मग बघा इथे दिलंय 286, 285, 2881 का 286. तर यापैकी जे क्लोरीनचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपांचे जे सूत्र आहे ते कोणत्या माध्यमात आहे? 287 याच्यामधून असणार आहे. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, शहाबादी फरशी ही रासायनिक रचना प्रामुख्याने डॅश डॅश आहे. मग कशी आहे शहाबादी फरशी रासायनिक रचना प्रामुख्याने? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट का कॅल्शियम क्लोराईड आहे. तर यापैकी जो आपला योग्य उत्तर असणार आहे, शहाबादी जी फरशी तिची रासायनिक रचना प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि म्हणून आपले ते योग्य उत्तर हे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, आपण पाहणार आहोत. तिसरं आहे, दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी या डायडॅशचे द्रावण घातले जाते. मग कोणत्या प्रकारचे द्रावण घातले जाते? तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे ब्लिचिंग पावडर, दुसरा आहे धुण्याचा सोडा, तिसरा आहे खाण्याचा सोडा आणि चौथा आहे अल्लम आहे. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे दुष्पन पाणी सुफेन करण्यासाठी त्यामध्ये धुण्याचा सोडा हा वापरला जातो आणि म्हणून जे आपलं इथं करेक्ट आन्सर आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायडॅशचे रेणुसूत्र हे Na2CO3 आहे. आता Na2CO3 याचं कोणतं आहे सूत्र आपण पाहणार आहोत. तुम्हाला 4 ऑप्शन आहे, हायड्रोजन क्लोराईड, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा का कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडचं जे सूत्र आहे CO2 आहे, त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही, धुण्याचा सोडा. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे बघा, हायड्रोजन क्लोराईड नाही, खाण्याचा सोडा नाही, तर धुण्याचा सोडा हे आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. ते धुण्याच्या सोड्याचं सूत्र Na2CO3 हे आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्लोओरिनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे डॅश डॅश आहे. मग फ्लोओरिन हा जो प्रश्न आहे हा पाठात आलेला नाही आहे, आपल्या कंटेंटमध्ये हा प्रश्न नव्हता, तरी पण मी याचं उत्तर सांगणार आहे. फ्लोओरिनचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे त्याचे आपण पर्याय वाचणार आहोत, 2 4, 2 7, 2 5 का 2 6. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 2 7. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपल्या मुलांना पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू चुन्याची निवळी दुधाळ करते? जे आपण प्रयोग केला होता की त्या प्रयोगमध्ये की कोणती जो वायू आहे तो चुन्याची निवळी दुधाळ करते की ते वाईट करते. मी इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, मिथेन आहे का ऑक्सिजन आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जो चुन्याची निवळी दुधाळ करते तो वायू आहे कार्बन डायऑक्साईड आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, आपण पाहणार आहोत, खालीलपैकी कोणता आयनिक संयुग आहे? आता आयनिक संयुग आयनिक आपण देखील पाहिलं होतं, त्याच्यापैकी 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण वाचणार आहोत. फर्स्ट आहे कॅल्शियम ऑक्साईड, दुसरं आहे हायड्रोजन क्लोरीन, तिसरं आहे कार्बन डायऑक्साईड आणि चौथं आहे पाणी आहे. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की जो आयनिक संयुग आहे तो आहे कॅल्शियम ऑक्साईड आहे आणि कॅल्शियम ऑक्साईड आहे आपलं उत्तर इथे करेक्ट आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजनवर होतो व डॅश डॅश उपाधी तयार होते. व कोणतं उपाधी तयार होत आहे की जो कार्बन आहे तो कार्बन हवेमध्ये जे इंधनाचे जे प्रयोग आहे की इंधन म्हणून जे वापरलं जातं कोळसा लाकूड, मग त्याच्या ज्वलनातून कार्बन निघतो. हा कार्बन हा हवेमध्ये असलेला ऑक्सिजनचे संयोग होतो आणि त्याच्यावर मग कोणता वायू तयार होतो? मग पहिलं दिलं यापैकी एकही नाही, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड का कार्बन डायऑक्साईड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होत असतो. म्हणून ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचं संयोजन हवेतील ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड हा उपाधित तयार होत असतो. आता आपलं नेक्स्ट आहे, श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक डॅश डॅश आहे. जे श्वसन क्रिया आहे त्याच्यामध्ये हा डॅश डॅश हा आहे, काय आहे त्याला काय नाव म्हटलं आहे? उत्प्रेरक म्हटलं आहे, उपादित म्हटलं आहे, अभिकारक म्हटलं आहे का यापैकी नाही. तर श्वसन क्रियेमध्ये आपलं करेक्ट आन्सर आहे, श्वसन क्रियेमध्ये जो ऑक्सिजन आहे तो कोण आहे मुलांनो? अभिकारक आहे आणि म्हणून जो आपलं इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आणि आपला जो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅग्नेशियमचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे हे डॅश डॅश हे आहे. मग मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते आहे? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहे, 281, 2881, 2882 का 282 आहे. तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य आन्सर आहे, मॅग्नेशियमचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते 282 हे इतके आहे आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत.
तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. ते कोणते प्रश्न आहेत पाहणार आहोत. इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमातून 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत. त्यापैकी आपलं एक करेक्ट आन्सर आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. अगं जो पहिला प्रश्न आहे, मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप डॅश डॅश आहे. मग कोणते आहे? आपण ऑप्शन वाटणार आहोत 281, 288, 281 आणि 282. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप हे 282 हे आहे आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूप डॅश डॅश आहे. आता फ्लोरीनचे स्वरूप किती आहे? तर आपण ऑप्शन आधी वाचणार आहोत. 2 4, 2 5, 2 6 का 2 7 आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की जे फ्लोरीनचे जे इलेक्ट्रॉन स्वरूप आहे 2 7 हे काय आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुष्पेन पाणी आणि सुफेन करण्यासाठी या डॅश डॅशचे द्रावण मिसळलं जातं. कोणत्या प्रकारचं द्रावण मिसळलं जातं की जेणेकरून ते पाणी स्वच्छ होण्यासाठी? तर यामुळे आपल्याला ऑप्शन आहेत ब्लिचिंग पावडर, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा आणि अलम आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी धुण्याचा सोडा याच्यामध्ये द्रावण घातले जाते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता वायू चुन्याची निवळ ही दुधाळ करते? कोणता वायू चुन्याची निवळ दुधाळ करते? तर 4 पर्याय आहेत, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर यापैकी आपल्याला प्रयोग आपण केलेला होता आणि आपण उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड आहे की जो काय करते, चुन्याची निवळी दुधाळ करत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा सहयोग हवेतील ऑक्सिजनवर होतो व डॅश डॅश प्रकारच्या उत्पादित तयार होत आहे. कोणत्या प्रकारचं उत्पादित तयार होत आहे? तुम्हाला 4 पर्याय आहेत. यापैकी एकही नाही, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड का कार्बन मोनॉक्साईड आहे. तर याचपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांनो, कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो की कार्बनचा संयोग होऊन हवेतील ऑक्सिजनवर त्याचा संयोग होतो आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतं. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शहाबादी फरशी रासायनिक रचना प्रामुख्याने ही डॅश डॅश आहे. मग शहाबादी फरशी रासायनिक प्रक्रिया कोणती आहे? मग आपला 4 पर्याय आहेत, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड व कॅल्शियम क्लोराईड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता आयनिक संयुग आहे? मग आयनिक संयुग कोणता आहे? बघा इथे दिलेला आहे तुम्हाला 4 पर्याय, कॅल्शियम ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन क्लोरीन का पाणी. तर यापैकी आपल्या मुलांना जो उत्तर असणार आहे कॅल्शियम ऑक्साईड. हे आपलं इथं उत्तर असणार आहे. जे करेक्ट आन्सर आहे, जो आयनिक संयुग कोणता आहे? कॅल्शियम ऑक्साईड. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा आता आपला पुढचा प्रश्न आहे, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे डॅश डॅश आहे. जसं आपण जे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिले आहे, मग ते क्लोरीनचे इलेक्ट्रॉन कसे आहे? मग आपण पर्याय वाटणार 287, 2881, 285 का 286. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 287. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक डॅश डॅश आहे. मग श्वसनक्रियेमध्ये कोणता जो ऑक्सिजन आहे तो कोण म्हणून ओळखला जातो? मग उत्प्रेरक म्हणून ओळखला जातो, अभिकारक, उत्पादित काही यापैकी नाही. तर यापैकी आपलं योग्य आन्सर असणार आहे अभिकारक आहे की श्वसनक्रियेत ऑक्सिजन हा एक अभिकारक म्हणून ओळखला जात आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशचे रेणुसूत्र सांगा. आता रेणुसूत्र कोणते आहे? Na2CO3. मग कोणते आहे? तुम्हाला 4 पर्याय, हायड्रोजन क्लोरीन, धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा का कार्बन डायऑक्साईड. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे धुण्याच्या सोड्याचं हे सूत्र आहे Na2CO3 बरोबर हे आहे आणि त्यामुळे आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण याच्यातले 10चे 10 प्रश्न ही सोडवलेली आहेत. आता आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. काही लघुत्तरी प्रश्न, काही दीर्घोत्तरी प्रश्न. ते कोणत्या प्रकारची प्रश्न आहेत ती देखील सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा आता इथे तुम्हाला दिलेलं आहे, बदलाचे वर्गीकरण करण्याचे विविध पद्धती कोणत्या आहेत? त्यांनी सांगितलं जर बदलाचं जर वर्गीकरण करायचं आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या विविध पद्धती आहेत? मग ती एक भौतिक पद्धत असू शकते आणि रासायनिक पद्धत असू शकते. म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल या माध्यमातून आपण त्याचे वर्गीकरण करू शकतो. बघा भौतिक बदल व रासायनिक बदल हे 2 बदलाचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती आहेत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयनिक बंध किंवा विद्युत संयोजक बंध म्हणजे काय? ते की आयनिक बंध म्हणजेच त्याला आपण विद्युत बंध असं देखील म्हणतो. मग या म्हणजे काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. मग आपलं याचं देखील उत्तर सोपं आहे. जे परस्पर विरोधी प्रभार असलेले जे धनप्रभार किंवा ऋणप्रभार हे एक स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे ते रासायनिक बंधनामध्ये येतात किंवा रासायनिक बंधनामध्ये येतात, त्याला आपण आयनिक बंध असे म्हटले जातो किंवा विद्युत संयोजक बंध. पुन्हा एकदा पाहणार आहोत, परस्पर विरोधी प्रभार असलेले धन आयन किंवा ऋण
आयन यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे होणाऱ्या रासायनिक बंधाला आपण आयनिक बंध किंवा विद्युत संयोजी असे बंध म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सहसंयोजी बंध म्हणजे काय, तर त्यांनी विचारले. जो सहसंयोजी बंध म्हणजे की दोन समान अणू किंवा दोन समान ऋण असतील, दोन अणूंनी एकमेकाबरोबर आपापले संयोजी इलेक्ट्रॉन संपादन केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो. बघा इथे नीट बघा, लक्ष द्यायचं आहे. इथे दोन अणूंनी एकमेकाबरोबर आपापले संयोजी इलेक्ट्रॉन केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला काय म्हणणार आहोत, सहसंयोजी बंध असे म्हणत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे आयनिक संयुग कशाला म्हणत आहोत. त्यांनी विचारले की आयनिक संयुग म्हणजे काय. एक किंवा अधिक त्यांनी सांगितले आयनिक बंध जेव्हा बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला काय म्हणणार आहोत, आयनिक बंध म्हणणार आहोत. एक किंवा जे अधिक आयनिक जे बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आपण काय म्हणत आहोत, आयनिक बंध म्हणणार किंवा आयनिक संयुग असे म्हणणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे श्वसन क्रियेचे रासायनिक समीकरण सांगा. बघा आपण पाहिलं होतं की शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण. रासायनिक समीकरण बघा इथे दिलेलं आहे. जी श्वसन क्रिया आहे 6CH12O6 प्लस O2 म्हणजे श्वसन CO2 प्लस H2O म्हणजे असंतुलित, आणि इथे सांगितलेलं आहे 6CH2O06 प्लस CO602 म्हणजे 6CO2 प्लस 6H2O संतुलित. म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे की जे CH2CHW06 हे काय आहे, ग्लुकोज आहे, आणि O2 म्हणजे ऑक्सिजन आहे श्वसन, म्हणजेच काय कार्बन डायऑक्साईड. H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे, म्हणजे कसं आहे, संतुलित आहे. म्हणजे श्वसन क्रियेची ही अशा प्रकारे रासायनिक समीकरण आपण इथे पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रकाश संश्लेषणाचे शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा. की जे प्रकाश संश्लेषण होत आहे याचं रासायनिक आणि शाब्दिक आपल्याला समीकरण सांगायचं आहे. बघा ते दिलेले आहे. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पतीचे प्रकाश संश्लेषण करतात. या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे लिहिता येईल. आता त्यांनी दिलेलं आहे पहिले शाब्दिक समीकरण कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी सूर्यप्रकाश हरितद्रव्य ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहे. मग आता त्यांनी बघा हे शाब्दिक समीकरण दिलेलं आहे. तर रासायनिक समीकरणामध्ये CO2 प्लस H2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड पाणी सूर्यप्रकाश हरितद्रव्य ग्लुकोज म्हणजे 6CH12O6 प्लस ग्लुकोज आहे, आणि O2 म्हणजे ऑक्सिजन आहे, असंतुलित आहे. त्याचप्रमाणे 6CO2 प्लस 6H2O म्हणजेच काय आहे, मला माहिती दिलेलं आहे की जो कार्बन डायऑक्साईड आहे आणि हरितद्रव्य, आणि 6CH06 प्लस 6H2O म्हणजे काय आहे, संतुलित आहे. म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी इथे बघा काय दिलेलं आहे, त्यांनी प्रमाण दिलेलं आहे किंवा त्याचे जे रासायनिक शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरणाचं इथे फरक दिलेला आहे. आपला पुढचा प्रश्न आता पाहणार HCl या सहसंयोजी रेणूची निर्मिती कशी होते. तर त्यामुळे त्यांनी तुम्हाला इथे चित्र दाखवलं की HCl ची निर्मिती कशी होते. इथे हा H आहे आणि इथे HCl, की H प्लस Cl मिळून म्हणजेच काय हायड्रोजन आणि क्लोराईड मिळून काय होत आहे, हायड्रोजन क्लोराईड असा होत आहे, आणि त्याच्यामुळे सहसंयोजी अशा प्रकारे त्याची निर्मिती होत आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकले प्लस केले आहे, मग H आणि Cl मिळून काय झालं, हायड्रोजन क्लोराईड झालं, ही सहसंयोजीची निर्मिती आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालील मानव निर्मित रासायनिक बदलाचे रासायनिक समीकरण लिहा. कोणाचे रासायनिक समीकरणाचे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि शहाबादी फरशी स्वच्छ करणे. मग त्याचं काय दिलं आहे CO3 प्लस HCl म्हणजे CaCl2 प्लस CO2 प्लस H2O म्हणजे हे कसं आहे, असंतुलित आहे. म्हणजे CaCO3 प्लस 2HCl म्हणजे CaCl2 प्लस CO2 प्लस H2O म्हणजे कसं आहे, संतुलित आहे. म्हणजे CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl म्हणजे हायड्रोजन म्हणजेच कॅल्शियम हायड्रोजन प्लस इथे H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे. त्याचप्रमाणे इथे कॅल्शियम कार्बोनेट 2HCl म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, म्हणजेच काय झालं आहे इथे CaCl2 आहे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट इथे आहे, प्लस इथे CO2 म्हणजे इथे कार्बन डायऑक्साईड आहे, प्लस H2O म्हणजे पाणी आहे. म्हणजे हे कसं झालं आहे, संतुलित झालेलं आहे. तर अशा प्रकारे विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचे जे आहे रासायनिक बदलाचे हे समीकरण आहे. आपलं पुढचं आहे खालील मानव निर्मित रासायनिक बदलाचे रासायनिक समीकरण लिहा. म्हणजे कोणत्या प्रकारात लिहायचं आहे, दुष्पेन पाणी आणि सुफेन बनवणे. मग ते कसं आहे, पुन्हा तेच आहे CaCl2 प्लस Na2CO3 प्लस CaCO3 प्लस NaCl म्हणजे हे असंतुलित आहे. म्हणजे CaCl2 प्लस Na2CO3 मायनस बाण दाखवलेला आहे, म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. CaCO3 हे एकत्र आलेले आहेत प्लस 2NaCl हे कसे आहेत, संतुलित आहेत. मी याची देखील सूत्रे मी मुलांना तुम्हाला स्पष्ट केलेली आहेत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaCO2 म्हणजे कार्बन ऑक्साईड हा आयनिक संयुगाची निर्मिती दाखवा. आता त्यांनी आयनिक निर्मिती याची दाखवलेली आहे. चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे CaO आणि CaO आहे दाखवलं आहे बघा. आणि त्याची ज्या रासायनिक जे संयुग आहे जे आयनिक संयुग आहे त्याची देखील निर्मिती कशी दाखवली CA28828 8026 आणि CA2+02- तर अशा प्रकारे बघा याच्यामध्ये दाखवलेले जे न्यूट्रॉन दाखवलेले आहे जे त्याचे प्लस मध्ये दाखवले आहे 2 प्लस मिळून अशा प्रकारे त्याची आयनिक ही संयुगाची निर्मिती देखील तुम्हाला चित्राच्या माध्यमातून इथे दाखवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या पाठाच्या माध्यमातून जो आपला रासायनिक बदल व रासायनिक बंध हा जो आपला पाठ आहे रासायनिक बदल आणि रासायनिक जो बदल तो कशा प्रकारे आहे हे देखील मुलांनो मी तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून समजून सांगितलं की त्या घटकामध्ये आलेले हर एक जे टॉपिक आहे ते आपण पूर्ण केलेले आहेत. रासायनिक बदल म्हणजे काय, रासायनिक बंध म्हणजे काय, त्यातले जे गुणसूत्र आहेत त्याचे जे प्रकार आहेत ते देखील आपण इथे क्लिअर केलेले आहेत. त्याप्रमाणे बंध म्हणजे काय, ते बंध कोणकोणते आहेत, रासायनिक सूत्र कोणकोणते आहेत या पाठाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे म्हणून या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर आहेत ते देखील कोणते आहेत ही देखील मी तुम्हाला स्पष्ट केलेली आहे. त्याप्रमाणे या पाठात असलेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेला आहे आणि हा पाठ तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठामध्ये एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.